जसं की आपण ऑनलाईन गेम संदर्भात अभियान राबवत आहे, तर काय स्वरूप आहे आपल्या कार्याचं, काय सांगाल? यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही जी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते आणि ह्या संघटनेचे जे उद्देश आहेत त्यामध्ये जे आमची युवा पिढी आहे आज जे ऑनलाईन गेम्स आणि जुगार ह्याच्या नादाला लागून आपले जे करिअर आहेत ते बर्बाद करत आहे। तर युवकांना ह्या ऑनलाईन गेम्स आणि जुगारपासून वाचवण्यासाठी आम्ही हे ऑनलाईन जुआ हटाव देश का युवा बचाव हे अभियान राबवत आहोत। यामध्ये आम्ही 3 टप्प्यामध्ये कार्य करत आहोत। आमचा जो पहिला टप्पा असेल तो आम्ही युवकांमध्ये जनजागृती करून याचे काय नुकसान आहेत युवकांना ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत व त्यानंतर आम्ही जो दुसरा टप्पा असेल आमचा जे आमचे जनप्रतिनिधी आहेत, जे आमचे MLAs MPs आहेत, आमचे मुख्यमंत्री व जे आमचे राज्याचे मंत्री आहेत त्यांना भेटून त्यांना आम्ही ही विनंती करणार आहोत की हे जे ऑनलाईन बेटिंग्स आणि जुगार जे महाराष्ट्रामध्ये वैध करण्यात आलेलं आहे त्याच्यावर बंदी घालण्यात यावी। कारण आम्ही स्वतः आमच्या भारत देशामध्ये बघतो की आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा आणि सिक्कीम या राज्यामध्ये ह्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे ऑनलाईन जुगार्सवर। तर आमचा तर जो महाराष्ट्र राज्य आहे जो विकसित राज्य आहे आणि आमची युवा पिढी जर असल्या ऑनलाईन जुगारमध्ये सामील होऊन जर आपलं करिअर बर्बाद करत असेल तर महाराष्ट्र हा विकासाकडे न जाता विनाशाकडे जाऊ शकतो। तर आमचा जर महाराष्ट्र विकसित आम्हाला ठेवायचा असेल आणि आमच्या राज्याला अजून विकासाच्याकडे वाटचाल करायची असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये पण ह्या ऑनलाईन जुगार्स आणि बेटिंग ॲपवर बंदी घालावी अशी आम्ही राज्य सरकारला विनंती करणार आहोत। यासोबतच आमच्याकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा डाटा येईल तर एक जनहित याचिका दाखल करून हायकोर्टामध्ये याला कशा प्रकारे बंद करण्यात येईल याचा पण आम्ही 3rd टप्प्यामध्ये प्रयास करणार आहोत। मोर्चा वगैरे काढणार आहे का? याविषयी आम्ही जे आत्ता जो सध्या कार्य करत आहोत, आम्ही कॉर्नर मीटिंग्स घेत आहोत, छोट्या मोठ्या सभा घेऊन याविषयी आम्ही जनजागृती करत आहोत। यानंतर आम्ही आमचा जो नेक्स्ट टप्पा असेल, आम्ही जो उद्याचा शुक्रवार आहे त्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी धरणे आंदोलन पण घेण्याचा आमचा मानस आहे।